गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहेत. कारण की एका महिलेच्या संदर्भातलं प्रकरण पुढे आलं आणि त्याचे परिणाम अगदी विधिमंडळातही पाहायला मिळाले. अर्थात विधिमंडळात त्यांनी भूमिका मांडली, या सगळ्या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केली. त्यानुसार लय भारी या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावर देखील कारवाई झाली आणि त्यानंतर हे प्रकरण खोलात शिरत गेलं. तुषार खरात यांनी कोठडीत असताना अन्नाचा त्याग केला होता, त्यामुळे नंतरच्या काळात हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं होतं. त्यानंतर अचानक अशी एक बातमी पुढे आली की संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेत असताना अटक करण्यात आली, ज्यामुळे सगळ्या शक्यताच पुसट झाल्या होत्या. पण आता या सगळ्या प्रकरणाने वेगळाच ट्विस्ट घेतलाय. म्हणजे या प्रकरणात आता रामराजे नाईक निंबाळकरांचं नाव पुढे येतंय. एकूण सगळं प्रकरण काय आहे, यात रामराजे नाईक निंबाळकर कसे अडकले आणि त्याचा परिणाम काय होईल, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. आता सध्याच्या माहितीनुसार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा आहे. कारण रामराजे नाईक निंबाळकर यांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलं असून शनिवारी म्हणजेच दिनांक 3 मेला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुषार खरात यांच्याकडून मंत्री जयकुमार गोरेंची जी बदनामी झाली होती त्या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात शरद पवार गटाचे नेते देखील सामील असल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला होता. आता साहजिकच रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्याला जर समन्स पाठवलं जात असेल तर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू होऊन त्यांना हवा मिळणं स्वाभाविक आहे. त्या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटिसा पाठवल्या असल्याचं देखील बोललं जात आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यासह पत्रकार आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या काही कार्यकर्त्यांना देखील नोटिसा बजावल्याचं बोललं जात आहे. आता नेमकं प्रकरण असं आहे की कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर झाले होते. अर्थात असे आरोप झाल्यानंतर जयकुमार गोरे हे अडचणीत सापडले होते, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील करण्यात आली होती. मला गेल्या 6 वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील या घटनेबाबत सांगितलं होतं. पण जेव्हा पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही, एकंदरीतच या सगळ्यामुळे माझी बदनामी होत असल्याचं त्या महिलेनं गोरे यांच्यावर आरोप करताना म्हटलं होतं. त्या महिलेचं स्टेटमेंट समोर आल्यानंतर जयकुमार गोरे यांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. तसंच हा मुद्दा लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनी देखील हा मुद्दा लावून धरला. गोरे यांची बदनामी झाली होती असं सांगण्यात आलं. त्यामुळे जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. यामध्ये तुषार खरात यांच्यावर वडूज, दहिवडी, मसवड, तलबीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल केले गेले होते. मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोरे यांनी अधिवेशन सुरू असताना त्या सगळ्या प्रकरणासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की 2017 साली माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. आता राज्य सरकारमधले मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप एका महिलेनं केला होता. त्यामुळे सगळं प्रकरण पेटलेलं होतं. त्याच महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली. आता जयकुमार गोरे यांच्यावर संबंधित महिलेनं खळबळजनक आरोप केले होते. विशेष करून हे सगळे आरोप अधिवेशनाच्या काळात झाले असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे वेगळे परिणाम पाहायला मिळाले. अर्थातच विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावरून जयकुमार गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. सोबतच गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण हे सगळं प्रकरण जुनं असल्याचं सांगत जयकुमार गोरे यांनी कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचं सांगितलं होतं. या संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार जानेवारी 2025 पासून काही व्हॉट्सअप ग्रुपवर तिची 2016 मधील तक्रार व्हायरल करण्यात आली असून त्या माध्यमातून तिचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. सोबतच 9 जानेवारी 2025ला तिच्या घरी पोस्टाने पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यामध्ये तिच्या जुन्या तक्रारीचा उल्लेख केला गेला होता. त्यामुळे ती महिला पुन्हा समोर आली होती. आता यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी जयकुमार गोरे यांनी आपले PA अभिजित काळे यांच्यामार्फत दहिवडी पोलीस ठाण्यात 2 कोटी रुपये खंडणीची तक्रार दाखल केली होती. तेव्हा महिलेने स्पष्ट सांगितले होते की हा आरोप केवळ तिला गप्प करण्यासाठी करण्यात आला आहे. पण खंडणीच्या बाबतीत तिला अटक केल्यानंतर सगळ्या प्रकरणाचा ट्रॅकच बदलला होता. पण तेव्हा रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका कदाचित आता त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.
कारण तेव्हा ते असं म्हटले होते की महिलेने 3 कोटी रुपयांची मागणी केली आणि 1 कोटी रुपये देण्यात आल्याचं आम्हाला कळलं. हे जे काही नवं प्रकरण आहे त्याकडे खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांनाही त्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. या महिलेबाबत आज जी काही बातमी येत आहे त्याबाबत मला फार काही माहिती नाही. मात्र 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे. तसंच 1 कोटी हा आकडा देखील मोठा आहे. आता ही बातमी खरी मानली तरी 1 कोटी रुपये दिले कशाला? त्या महिलेकडे असं काय होतं त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले? 1 कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. आता या सगळ्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर देखील होऊ शकतो. कारण जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातले संबंध महाराष्ट्राला चांगलेच माहिती आहेत. त्या दोघांनी देखील एकमेकांवर जाहीरपणे चिखलफेक केलेली आहे. सोबतच या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचलेले आहेत असं देखील बोलले जाते. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे कोणते नेते यात अडकले जातील हे येणारी वेळच ठरवेल. पण या प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.